शिवसेना सचिव मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ताई, ज्या प्रकारे आपण पाहतोय विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, मात्र काही आरोपसुद्धा आता होताना पाहायला मिळत आहे. तुमच्या हातात काही डॉक्युमेंट्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. सरकारी वकील असतील किंवा ज्या वेळेला आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या बाजूने काही वकिली ज्यांनी केली होती ते म्हणजे असीम सरोदे यांच्याबाबत तुम्ही काही आरोप करताना पाहायला मिळतात. काय सांगाल एकंदरीत? असीम सरोदे हे उबाठा गटाचे निकटवर्ती आहे. त्याबाबतचे अनेक दाखले आपल्याकडे आहेत. मुळात म्हणजे बदलापूरच्या विषयामध्ये अक्षय शिंदे हा चकमकीमध्ये ठार झाला. पोलिसांवर त्यांनी गोळ्या झाडल्या आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी फायरिंग केली. आता यामध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्याच्यामध्ये असीम सरोदे असल्याचं समजतं आहे. आणि यामध्ये आता असीम सरोदे आपण गेल्या 6 महिन्यापासून पाहतो आहे की उबाटा गटाच्या जवळीक आता अनेक फोटो आहेत बघा माझ्याकडे की त्यांचे फोटो दिसत आहेत असीम सरोदेचे. त्यानंतर दुसरा एक फोटो आहे की ते प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील बसत आहेत. त्याच्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमात ते उबाटा गटाच्या वक्ता म्हणून पण जात आहेत. इथे बघा, इथे देखील. त्यानंतर अनेक कार्यक्रमात पक्षाच्या ते वक्ता म्हणून जातात. हे बघा, हे त्यांच्या मंचावर आहेत. आता इकडे देखील या त्यांच्या विद्वानबाई. असे अनेक आपल्याला दाखले मिळतील. हा एक फोटो. त्यामुळे नक्की असीम सरोदे यांनी कोणाच्या सांगण्यावरून सगळ्यात कोर्टात त्यांनी जे काही इंटरव्हेन्शन केलेलं आहे ते नक्कीच म्हणजे असा आरोप आहे. उद्या लोक बोलतील ह्या सगळ्या फोटो बघून की याच्या मागे माननीय उद्धवजी ठाकरे यांनीच तरी याचिका दाखल करायला लावली आहे की काय, असा संशय येण्याला भरपूर स्कोप आहे. त्यामुळे असीम सरोदे हे कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहे हे जवळजवळ स्पष्ट होतं आहे. आणि त्यामुळे असीम सरोदे एखाद्या गुन्हेगाराला वाचवायला जात आहेत की काय, गुन्हेगाराची बाजू घेत आहेत की काय, अशा अनेक गोष्टी आहेत बघा. त्याच्यामुळे नक्कीच याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे. असीम सरोदे यांनी काही महिन्यांपूर्वी संसदेत घुसखोरी करून, आपल्याला माहिती आहे की अमोल शिंदे नावाचा यांनी अश्रुधूर सोडले, नळकांड्या फोडल्या. आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या अमोल शिंदेच्या बाजूनी कोर्टात कायदेशीर लढा देण्याची भूमिका असीम सरोदे यांनी घेतली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना की ज्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांना असीम सरोदे कुठेतरी मदत करतायत का, तर हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि असीम सरोदे वकील आहेत म्हणतात, मग ते नेमके अशा लोकांची वकिली करतायत का? तुम्ही 2 गोष्टी आता म्हणाल्यात की ते फोटो तुम्ही दाखवले, दुसरीकडे उद्धव ठाकरेंची निकटवर्ती म्हणाले, मग केवळ पक्षात प्रवेश बाकी आहे का? हां, म्हणजे त्यांनी मग सरळ पक्षात प्रवेश घ्यावा. मग असं सगळं करण्यापेक्षा सरळ ऑफिशियल प्रवक्ता व्हावं, ऑफिशियली लिगल सेलचं अध्यक्ष व्हावं उबाठा गटाच्या. आता म्हणजे एवढी जवळीक झाली तर पक्षप्रवेशच करून टाकावा. नक्कीच. ताई, ज्या प्रकारे आपण म्हणतोय की आता निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते मुंबईत आलेले आहेत, बैठकासुद्धा घेत आहेत, अनेक मागण्यासुद्धा सत्ताधारी विरोधकांकडून केल्या जातात. विरोधकांकडून एक मागणी जी आहे ती सर्वानुमते करण्यात आली आहे, ती म्हणजे रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याबाबत, कारण विधानसभा निवडणुकीत ते त्या पदाचा गैरवापर करू शकतात. बघा, विरोधी पक्षांना सर्वांवरच संशय आहे. त्यांना सुप्रीम कोर्टावर संशय आहे. त्यांनी मागे मुख्य न्यायाधीश देशाचे YB चंद्रचूड यांच्याकडे प्रधानमंत्री गेले, त्याच्यावरून टीका झाली. त्याच्यानंतर त्यांना ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत, मग ते पोलीस असो किंवा कोणी असो, न्यायालय असो, सगळ्यांवरच संशय आहे. आणि म्हणून या संशयापोटीच हे सगळं ते बोलत आहेत. तर जागा वाटपासंदर्भातील अजून फॉर्म्युला ठरत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरासुद्धा महायुतीतून समोर येणे, काय सांगा? नाही, अशा बाबतीत हे टीमवर आहे. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा चेहरा आहेत निश्चितच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या शिवसेना आमदार मनीषाताई कायंदे. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.